बकासूर आहे. माझ्या नादाला एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार नाही. यांच्या जागा जेलमध्ये असतात. महापालिका निवडणूक संपली असली तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद तसाच धुमसत आहे. माझ्या नादी लागाल तर माझी खासदार करेन असा इशारा भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलाय. ते म्हणाले, माझ्या नादाला लागाल तर श्रीकांत शिंदेंना माझी खासदार करून टाकेन. तुमच्यात जास्त खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याणमधून खासदारकी लढवा असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलंय. ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या हातात ठाणे पालघरमधील एकही महानगरपालिका जाऊ देणार नाही. पक्षानं मला फक्त मोकळीक दिली पाहिजे, यांचं अस्तित्व संपवून टाकेन. हे भस्मासूर बकासूर असून यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ल्यानं राज्य 10 वर्ष मागं गेलंय. यांनी केलेलं पाप लक्षात आल्यास यांची जागा जेलमध्ये असेल. जे वल्गना करतायत, वल्गना की माझी करून टाकू करून, अरे यांच्या घरामध्ये 3 माझी झालेले आहेत. तर हे सगळे सिम्पटम्स जे आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृती भ्रंश, आणि दुसऱ्याला माझी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये. आणि आताच निवडणुका झाल्या, या कल्याण लोकसभेमध्ये 100% शिवसेनेचे महापौर, शिवसेनेची सत्ता आहे. तर तुम्ही जे आहे हे मला घाबरवायचं काम जे आहे ते या ठिकाणी करू नका. बहुत लोक आहे, बहुत लोक चले गए. तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या, स्वागत आहे. 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा, तर तुम्हाला कळून जाईल. या कल्याण लोकसभेमधील महानगरपालिकेमध्ये सगळीकडे शिवसेनेची सत्ता आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेमधील 25च्या 25 नगरसेवक जे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये ते पैकीच्या पैकी निवडून आलेले आहेत. एवढी ताकद जी आहे ही शिवसेनेची आहे. ही कोणाच्या भरोशावरती जी आहे नाही, शिवसैनिकांच्या ताकदीवरती आणि इकडच्या जनतेच्या विश्वासावरती जी आहे शिवसेनेची सत्ता स्थापन केलेली आहे. नवी मुंबईमध्ये आमचीच काही चुकी झालेली आहे, त्याच्यामुळे जे आहे त्या जागा शिवसेनेच्या कमी झाल्या, नाही तर तिथे देखील माहिती आहे काय झालं असतं ते. तर मला वाटतं आपण स्वतः कोणावरती बोलतो ते हे तेव्हा मंत्री होते. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, तरी देखील ते तिथेच आहे. आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना, तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं. शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता. डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका.